राज्यामध्ये महानगरपालिका निवडणुकांची घोषणा झाली तसा कार्यकर्त्यांचा जवळपास दशकभर तुंबलेला उत्साह जणू ज्वालामुखीसारखा बाहेर आला। उमेदवारी मिळवण्याच्या मुद्द्यावरून शहरांमध्ये जे रण पेटलं त्याचे अगदी दर्जेदार दृश्य तुम्ही सगळ्यांनी बघितलीत। आता इतका आटापिटा करून उमेदवाऱ्या मिळवल्यात म्हणजे मग निवडणूक चांगलीच रंगतदार होणार अशी अपेक्षा होती ना तुमची। पण कसलं काय आणि कसलं काय, अगदी जीव जाळून मिळवलेल्या त्या उमेदवारांनी ओम फट स्वाहा करून टाकल्या। राज्यभरामध्ये हजारो उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले आणि एक दोन नाही तर तब्बल 66 उमेदवार राज्यभरामध्ये बिनविरोध निवडून दिले। म्हणजे काय, म्हणजे आता या 66 प्रभागांमध्ये फक्त एकच उमेदवार शिल्लक राहिलाय। म्हणजे या उमेदवाराला आता प्रचारच करायला नको आणि मतदारांना आपण कुणाला मतदार करायचा याचा विचारच करायला नको, कारण त्यांना रेडीमेड नगरसेवक मिळणार आहे की नाही। सोप्पा कार्यक्रम। आता हा कार्यक्रम कुणासाठी सगळ्यात जास्त सोपा आहे तेही ऐका। बिनविरोध निवडून आलेले सगळ्यात जास्त नगरसेवक आहेत भाजपचे आणि बिनविरोध निवडून आलेले विरोधी पक्षाचे नगरसेवक किती? एकही नाही। आता यामधली आणखी एक गंमत आहे का, सगळ्यात जास्त बिनविरोध कुठे निवडून आलेत तर ठाणे आणि कल्याण डोंबिवलीमध्ये। म्हणजे ज्या महानगरपालिकांमध्ये सत्ताधाऱ्यांमध्येच घमासान रंगले तिथूनच विरोधातले जास्त उमेदवार गायब। म्हणजे बिनविरोध निवडीचा हा सोपा कार्यक्रम दिसतो तितका सोपा नाहीये, कारण अर्ज मागे घेण्यासाठी धमक्या आणि पैशांचा वापर झाल्याचा आरोप विरोधक करतात। ठाण्यामध्ये तर अर्ज मागे घेणाऱ्या मनसेच्या उमेदवाराला पोलीसच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे घेऊन गेले असा व्हिडिओ मनसेने दाखवला। संबंधित उमेदवारानं सुद्धा आपण शिंदेंकडे गेलो हे कबूल केलं, पण माघारीचा मामला स्वखुशीचा होता असं सांगितलं। महापालिका निवडणुकांमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये बिनविरोध निवडीची ही पहिलीच वेळ आहे। काही उमेदवार अर्ज बाद झाल्यानं बाहेर झाले। खरं तर उमेदवारी दाखल केलेल्या कोणत्याही उमेदवाराचा अर्ज बाद करणं हा शेवटचा उपाय असायला हवा। कोणत्याही पक्षाचा अधिकृत उमेदवार जर अर्ज मागे घेत असेल तर त्याकडे प्रचंड गांभीर्यानं पाहायला हवं, कारण अधिकृत उमेदवार जेव्हा रिंगणामधून एकटा बाजूला होतो ना तेव्हा त्याचं उमेदवारी मागे घेणं एकट्यापुरती मर्यादित नसतं। तो त्या मतदारसंघातून एका पक्षाला संपूर्णपणे बाजूला काढतो। जेव्हा तो उमेदवार अर्ज मागे घेतो तेव्हा त्या पक्षाच्या हातामध्ये तिथं काहीही शिल्लक राहत नाही। निवडणुका या निवड करण्यासाठी असतात, निवड थोपवण्यासाठी नाही। आणि ती निवड नागरिकांनी करायची असते हे लोकशाहीचं मूलभूत तत्व आहे। बिनविरोध निवडणुका त्या तत्वालाच हरताळ फासतात का हा कळीचा मुद्दा आहे। बोलूयात यावर, पण त्या अगोदर पाहूयात या संदर्भातला रिपोर्ट। महानगरपालिका निवडणुकांच्या धामधुमीत सर्वांच्या ओठावर प्रमुख प्रश्न एकच, तो म्हणजे मुंबई, ठाणे आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या शहरांमध्ये सत्ता कुणाची येणार। पण नवं वर्ष नवा वाद घेऊन आले। हा वाद आहे उमेदवार बिनविरोध निवडून येण्याचा। 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीचं मतदान होण्या अगोदरच विविध महानगरपालिकांमध्ये तब्बल 67 नगरसेवक बिनविरोध निवडून आलेत। यामध्ये भाजपचे 45, शिवसेना शिंदे गटाचे 19 आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या 2 उमेदवारांचा समावेश आहे। विरोधकांनी मात्र यावर जोरदार आक्षेप घेतलाय। मनसेचे ठाणे जिल्हाप्रमुख अविनाश जाधव यांनी यावरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर गंभीर आरोप केले। हा व्हिडिओ आहे डीसीएमच्या घरचा। एक अपक्ष उमेदवार आहेत की आमचा उमेदवार आहे, त्याला पोलीसवाला एक पोलीस अधिकारी त्याला डीसीएमच्या घरी बंगल्यावर घेऊन चाललेला आहे बघा। हा तो व्हिडिओ आहे। याचा अर्थ आम्ही जे म्हणतोय की पैसे देऊन बिनविरोध नगरसेवक निवडून आणले त्याचं एक उदाहरण देतो। हा जो त्याचा विक्रांत घाग नावाचा मुलगा आहे आणि त्याच्याबरोबर एक पोलीस ऑफिसर आहे जो एकनाथ शिंदेच्या घरी चाललेला आहे, बंगल्यावर चाललेला आहे। फक्त आरोप करून जाधव थांबले नाहीये तर त्यांनी हायकोर्टातही धाव घेतलीय आणि आज राज्य निवडणूक आयुक्तांचीही भेट घेतलीय। निवडणूक आयोगानं मात्र अद्याप कुणालाही बिनविरोध विजयी घोषित केलेलं नाही। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनीही या मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली आहे। अशा प्रकारच्या बिनविरोध या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये बिनविरोध असं पश्चिम बंगालमध्ये झालं होतं। त्या गोष्टींबद्दल कोर्टामध्ये म्हणजे सुप्रीम कोर्टामध्ये भारतीय जनता पक्ष गेला होता, कळलं का? आता त्या पक्षाचं आत्ताच्या या महाराष्ट्रातल्या गोष्टींबद्दलचं काय म्हणणं आहे हे एकदा तरी सांगावं।
म्हणजे पश्चिम बंगालमध्ये तुम्हाला चालत नाहीत आणि महाराष्ट्रामध्ये तुम्ही करतात. जी काही आता झुंडशाही, याला लोकशाही म्हणता येणार नाही. आपल्या देशातली लोकशाही संपून झुंडशाही सुरू झाले असंच आता वातावरण आहे. मतचोरी पकडल्यानंतर त्यांनी आता उमेदवारांची पळवापळवी सुरू केली. साम दाम दंड भेद म्हणजे एवढे निगरगट्टा आणि कोडगे राज्यकर्ते यापूर्वी महाराष्ट्राला तरी लाभलेले नव्हते. निवडणूक हा लोकशाहीचा पाया आहे. काही जागांवर अन्य उमेदवारांनी खरंच स्वेच्छेनं उमेदवारी मागे घेतली असेल तर त्यावर आक्षेप घेण्याचं कारण नाही. पण मनसेनं आरोप केल्याप्रमाणे जर आमिष दाखवून हे केलं जात असेल तर त्याची सखोल चौकशी नक्की व्हायला हवी. ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र.